भगवान गणेश हे काही काळ पाताळ लोकाचे देखील राजे होते। तुम्हाला माहिती आहे का? ही गोष्ट आहे तेव्हाची, जेव्हा भगवान गणेश आपल्या बालरूपामध्ये एका ऋषींच्या आश्रमामध्ये ऋषिकुमारांसोबत खेळत होते। त्यावेळी अचानक तिथे काही नागकन्या आल्या आणि त्यांनी भगवान गणेशांना आपल्यासोबत खेळण्यासाठी पाताळामध्ये चालण्याची विनंती केली। त्यावेळी गणेशांनी देखील त्यांचा आग्रह पाहून त्यांच्यासोबत पाताळात जाणं निवडलं। त्या नागकन्यांनी देखील भगवान गणेशांचं अत्यंत उत्तम प्रकारे आदरातिथ्य केलं। मात्र थोड्याच वेळात तिथे नागराज वासुकी, जे नागांचे नागलोकाचे राजे होते, ते तिथे आले आणि ते अचानकच गणेशाची चेष्टा करू लागले, त्यांची मस्करी करू लागले। मात्र यामुळे गणेशाला राग आला आणि त्याने थेट वासुकीचा फणा आपल्या पायाखाली तुडवून त्याच्या डोक्यावरचा मुकुट स्वतःच्या डोक्यावर घेतला। आपल्या भावाची ही हालत झाल्याचं कळताच वासुकीचा भाऊ असलेला शेषनाग हा देखील धावत पळत पाताळामध्ये नागलोकात आला आणि त्याने पाहिलं की कोणीतरी बालक आपल्या भावाचा फणा हा चक्क पायाखाली तुडवून थांबलेला आहे आणि त्याचा मुकुट त्या मुलाच्या डोक्यावर आहे। ते जसे जवळ गेले तेव्हा त्यांना कळालं की हे दुसरं तिसरं कोणी नसून हे भगवान गणेश आहेत। त्यांनी भगवान गणेशाला वंदन केलं आणि तत्काळ त्यांना पाताळ लोकाचा राजा देखील घोषित केलं। मात्र अर्थात त्यानंतर काही काळांनी गणेशाने देखील अत्यंत दयावान होऊन त्या वासुकीला आपल्या चुकीची जाणीव करून देत तो मुकुट परत केला आणि ते पुन्हा कैलासावर निघून आले। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती नियमित मिळवण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या चॅनलला धन्यवाद।